सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चला तर मग मंडळींनो, लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। हा नवरात्री उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेनुसार पारंपरिकेनुसार 3 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत चालू आहे। तर मग पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चाहूल लागते। शारदीय नवरात्री उत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दिले जाते। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 पासून सुरू होईल आणि शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल। घटस्थापनेचा मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 पासून ते सकाळी 7:12 पर्यंत असेल, तर अभिजात मुहूर्त सकाळी 11:46 पासून ते दुपारी 12:33 पर्यंत असेल। आश्विन शुद्ध प्रतिपदेनुसार 9वी पर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जातो। कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते। काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात। घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही। आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकता। एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती पूजा हलवत नाही। या 9 रात्री देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो। देवीची त्रिकाळ पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते। दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते। घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। कुणाकडे उठता बसता सवाषण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाषण जेवू घालतात। कुणाकडे कुमारिकाचे भोजन असते। नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते। पूर्णावरचा स्वयंपाक असतो। बरेच जण 9 दिवस उपवास करतात। काही घरामध्ये देवीचा गोंधळही घालतात। घटस्थापनेसाठी पूजा ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम स्थान मानले जाते। घटस्थापनेसाठी पूजास्थळी